समाधीपादमध्ये 7वं योगसूत्र आपल्याला सांगतं की ज्ञानप्राप्ती कशी करायची. तर ज्ञानप्राप्ती करताना प्रत्यक्ष अनुमानगमा प्रमाणानी म्हणजे काय? प्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणजे आपण आपल्या इंद्रियांनी, आपल्या सेन्सेसनी जे काही फील करतो, आपण बघतो, ऐकतो, बोलतो, टच करतो किंवा आपण जे काही बघतो ते आहे प्रत्यक्ष. त्या गोष्टींनी आपल्याला एक ज्ञान प्राप्ती होते. आपण जे फील करतो, बघतो त्याने आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. अनुमाना म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा तर्क करतो, विचार, बुद्धी, आपली बुद्धी चालते की हे असं असेल ते तसं असेल. आपण नवीन रिसर्च करतो किंवा शोध लावतो. त्या सगळ्यांचं कारण एक महत्त्वाचं असतं की आपण त्याआधी विचार केलेला असतो. तर तो विचार हे सुद्धा आपल्या ज्ञानप्राप्तीचं एक साधन आहे. आगम म्हणजे काय? आगम हे सुद्धा एक ज्ञानप्राप्तीचं साधन आहे. आगममध्ये आपण आपल्या गुरुकडून किंवा इतरांकडून ज्या गोष्टी शिकतो, जे आपल्याकडे आगम करतो, येऊ देतो, ते सुद्धा ज्ञानप्राप्तीचं एक साधन आहे. योगसूत्र सांगते की ज्ञानप्राप्तीचे हे 3 मार्ग आहेत. तर प्रमाण म्हणजे आपण योगसूत्र 6 मध्ये शिकलेलो की या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा. आपली विचार करण्याची क्षमता म्हणजे प्रमाण. आपण विचार करायचा आणि आपल्याला वाटतं ते ज्ञान आपण ग्रहण करायचं. हे योगसूत्र 7 सांगतंय.